3 दिवसांपूर्वीच म्हणजे 3 एप्रिलला इराणने ज्या अमेरिकन लढाऊ विमान F-15E ला पाडले होते त्याच्या क्रू मेंबर्सला अमेरिकेने इराण मधून रेस्क्यू केले आहे। पण रेस्क्यू केल्यानंतर या क्रू मेंबर्सना कुठे ठेवण्यात आले आहे, तर त्यांना कसे वाचवण्यात आले आहे आणि या रेस्क्यू मिशन मध्ये इस्रायलची भूमिका कशी राहिली आहे, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची इस्रायल बाबत काही तक्रार आहे का, या सर्व गोष्टींबाबत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। लढाऊ विमान F-15E च्या बेपत्ता पायलटच्या रेस्क्यू मोहिमेवरून अमेरिका आणि इस्रायलच्या संबंधांमध्ये काही कटुता निर्माण झाली आहे। यावर शेवटी बोलूया। आधी हे सांगतो की रेस्क्यू केलेला पायलट अखेर इराणी सैनिकांच्या नजरेतून कसा लपून राहिला। माहितीनुसार इराणी हल्ल्यात जेव्हा अमेरिकन लढाऊ विमान F-15E ग्रस्त झाले तेव्हा त्याच्या पायलटने प्लेन मधून उडी मारली। ते पॅराशूटच्या मदतीने ज्या इराणी क्षेत्रात उतरला तो भाग कोहिमी, क्ल्युए आणि बुए अहमदच्या डोंगराचा होता। तो 7000 फूट उंच याच डोंगरावर लपून राहिला। या दरम्यान इराणी सैनिक आणि इराणी लोक या पायलटचा शोध घेत राहिले, पण तो श्वास रोखून खडकांच्या भेगांमध्ये लपून राहिला। त्याला येथे अत्यंत जोखमीचे 24 तासांपासून अधिक वेळ घालवावा लागला, पण त्याचे नशीब बलवत्तर होते की अमेरिकन सैन्याने त्याचे लोकेशन ट्रेस केले। परंतु या सर्वांच्या दरम्यान अमेरिकेला ही भीती देखील होती की इराण अडकलेल्या अधिकाऱ्याच्या रेडिओ मेसेज वापरून अमेरिकन सैन्याला जाळ्यात अडकवण्याचा किंवा इजा पोहोचवण्याचा कट करत रचत नाही ना। या सर्वांनंतरही रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले आणि अमेरिकन सैनिकांनी धैर्याने इराणी गोळीबाराच्या दरम्यान इराणी क्षेत्राच्या आत एक तात्पुरता बेस स्थापित केला। एक रेस्क्यू ऑपरेशन दिवसा राबवण्यात आले तर दुसरे ऑपरेशन रात्रीच्या वेळी राबवण्यात आले आणि सहसा निकाल तुम्हा सर्वांच्या समोर आहे की दोन्ही पायलटांना सुरक्षित वाचवण्यात आले। या सर्वांच्या दरम्यान एक अडचण ही देखील समोर आली की इराणी सैनिक आणि स्थानिक लोक देखील हात धुवून त्या पायलटांच्या पकडण्याच्या मागे लागले होते। कथित स्वरूपात तेहरानने यासाठी बक्षीस देखील जाहीर केले होते। पण या सर्वांनंतरही अमेरिकन सैनिकांचा विजय झाला। तिथे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या संबंधांमधील कटुतेचा प्रश्न आहे, त्याचा इशारा अमेरिकन अधिकाऱ्यांच्या निवेदनातून मिळतो, ज्यामध्ये त्यांनी पायलटच्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये इस्रायली मदत मर्यादित असल्याचे सांगितले। अमेरिकन अधिकाऱ्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले होते की इस्रायली गुप्तचर संस्थेने बेपत्ता पायलटचा शोध घेण्यास थेट मदत केली नाही, परंतु त्यांनी इराणी सैनिकांच्या हालचालींबाबत माहिती नक्कीच दिली। या व्यतिरिक्त इस्रायली वायुसेनेचे रेस्क्यू एरियाच्या दिशेने जाणाऱ्या इराणी सैनिकांना रोखण्यासाठी, गती कमी करण्यासाठी कथित स्वरूपात एक हल्ला देखील केला होता। दरम्यान तक्रारीच्या सुरात केलेल्या या संभाषणाला मजबूत भागीदारी असल्याचे सांगत ट्रम्प म्हणाले की दोन्ही मित्र देशांनी या ऑपरेशन दरम्यान एकत्र काम केले होते। आता या दोन्ही देशांचा आणि या दोन्ही नेत्यांचा मेळ किती आहे आणि आपसी सहकार्य केवळ संधीपुरते आहे की तात्पुरते आहे हे तर येणारा काळ सांगेल। सध्या या माहितीपर्यंत इतकेच। देश आणि जगातील इतर माहितीसाठी तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।